Hi dear students, this is Srikant Vamanrao Patil and I am working as Junior College Lecturer in Bharat Junior College Buldhana since 1998. Recently, board has published a question bank for all subjects, which you know. Answers to these questions of 3 and 4 marks are available everywhere. सगळ्यांना माहिती आहे 3 ते 4 मार्काच्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला सगळीकडे मिळतात. सगळ्या नोट्समध्ये उपलब्ध आहेत. नोट्समध्ये बुकमध्ये वेगवेगळ्या प्रकाशनचे पुस्तकं उपलब्ध आहेत तुमच्याकडे, त्यामध्ये उपलब्ध आहेत. बट द मेन प्रॉब्लेम इज ऑफ 1 and 2 मार्क क्वेश्चन्स. 1 आणि 2 मार्काचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मात्र मेन प्रॉब्लेम आहे. कारण की 1 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर किती लिहायचं, काय लिहायचं, कसं लिहायचं, त्याची मांडणी कशी करायची, इथपासून आपली सुरुवात असेल. त्याचबरोबर 2 मार्काच्या प्रश्नामध्ये किती लेंथ ठेवायची, त्याच्यामध्ये काय काय आलं पाहिजे, हे सगळं आपण जर याचं नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला ते लिहायला सोपं जाईल. सो द आन्सर्स टू दिस क्वेश्चन्स मीन्स 1 and 2 मार्क क्वेश्चन्स इज नॉट अवेलेबल एनीवेअर. सो यू हॅड टू सर्च फॉर इट्स आन्सर अँड रिप्रेझेंट इट इन एक्सपेक्टेड मॅनर. म्हणून याची उत्तरं उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, तर आपल्या बोर्डाच्या पुस्तकामधनं किंवा नोट्समधनं याची उत्तरं तयार करावी लागतील. ओके, दिस इज अ टिपिकल वर्क. पण हे मात्र अवघड काम होईल, कारण की आता वेळ कमी आपल्याकडे, अभ्यासासाठी वेळ कमी आहे, दिवस कमी राहिलेत, पेपर जवळ आलेत. त्यामुळे तुमचं हे जे टिपिकल काम आहे, तुमच्या डोक्यावर जे आलं होतं आता बोर्डाने ती क्वेश्चन बँक पब्लिश केल्यामुळे, ते थोडंसं कमी करण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. So I am giving you all answers of such questions from question bank in explanation form. आणि म्हणून मग या क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला जे वेगवेगळे प्रश्न विचारलेत, 1 मार्कावर आले आणि 2 मार्कावर, त्याचे सगळ्यांचे सोल्युशन मी या ठिकाणी देतोय. आणि ते एक्सपेक्टेड फॉर्ममध्ये, म्हणजे बोर्डात तुम्हाला कसं लिहायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगेल. म्हणजे एक्सप्लेनेशन फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगतोय, एक्सप्लेन करून सांगतोय. ठीक आहे, पण त्याच वेळेस हे पण लक्षात घ्या, सूचना त्यांनी दिली आहे, हे जे प्रश्न दिले आहेत बोर्डाने जी क्वेश्चन बँक पब्लिश केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सूचना स्पेशली मेन्शन केली आहे, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी. ठीक आहे, सूचना व्यवस्थित सगळ्यांना समजली. आपला मेन प्रॉब्लेम होता 1 मार्क क्वेश्चनचा आन्सर आणि 2 मार्कच्या क्वेश्चनचा आन्सर कसं रिप्रेझेंट करायचं, कुठून मिळवायचं, ते सगळं काम मी करून ठेवलेलं आहे. आणि आता हे जे मी लेक्चर्स या ठिकाणी या आपल्या चॅनलवर टाकेल, त्या वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ते सगळे क्वेश्चन आन्सर्स मिळतील. प्रत्येक चॅप्टरसाठी सेपरेट लेक्चर तयार करतो आहे. ठीक आहे, ओके. वी आर डिस्कसिंग सोल्युशन्स ऑफ बोर्ड्स क्वेश्चन बँक for chapter number 5, that is oscillations. And in first type, that is very short answer type questions which carry 1 mark each. And in this type, the first question is, a simple pendulum move from one end to another end. आता व्यवस्थित लक्ष ठेवा, एका एक्स्ट्रीम पासून दुसऱ्या एक्स्ट्रीम पर्यंत चाललाय. एका एक्स्ट्रीम पासून दुसऱ्या एक्स्ट्रीम पर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ किती असतो, T/2 का, हाफ ऑफ टाइम पिरियड असतो, बरोबर आहे. आणि इट इज गिवन इन 1/4 सेकंद. म्हणजे अर्ध ऑसिलेशन तो पेंडुलम 1/4 सेकंदमध्ये करतो. व्हॉट इज इट्स फ्रिक्वेन्सी, म्हणजे टी हाफ आहे त्याचा, T/2 आहे, 1/4 सेकंद, म्हणजेच टी असेल किती, 1/2 सेकंद, बरोबर आहे. टाइम पिरियड त्याचा हाफ सेकंद असेल. आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. टाइम पिरियड जर आपल्याला माहिती आहे तर फ्रिक्वेन्सी काढता येते. फ्रिक्वेन्सी इज 1 टाइम पिरियड. सो 1/1/2 मीन्स 2 हर्ट्स. सो फ्रिक्वेन्सी इज 2 हर्ट्स. फक्त एवढं वाक्य लिहिलं आणि हा फॉर्म्युला लिहिला तरी तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. पूर्ण नाही सोडवलं तरी चालतं. 1 मार्क. हा व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे, एका लाईनमध्ये उत्तर लिहिलं तरी चालतं. अ पार्टिकल एक्झिक्यूट SHM ऑफ 2 सेंटीमीटर. ठीक आहे, SHMची ॲम्प्लिट्यूड दिली तुम्हाला 2 सेंटीमीटर. ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन फोर्स इज 4 न्यूटन. जेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशनला असतो तेव्हा त्याच्यावरचा फोर्स 4 न्यूटन आहे. व्हॉट इज द फोर्स ॲट अ पॉईंट मिडवे बिटवीन मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन.
तर मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मधात असताना फोर्स किती ॲक्ट होईल? आता आपल्याला रिलेशन काय आठवतं SHMमध्ये? इन SHM द फोर्स ॲक्टिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन अँड इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. सो F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x म्हणजेच F इज इक्वल टू -kx असं रिलेशन आपल्याला माहिती आहे. आपल्याला एक्स्ट्रीम पोझिशनचा फोर्स दिलाय 4 न्यूटन. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे पार्टिकल कुठे असेल? मीन पोझिशनपासनं 2 सेंटीमीटर अंतरावर, कारण की ॲम्प्लिट्यूड 2 सेंटीमीटर दिलेली आपल्याला. सो ॲट पोझिशन 2 सेंटीमीटर द फोर्स इज 4 न्यूटन सॉरी. अँड व्हॉट इज द फोर्स ॲट अ पॉईंट मिडवे बिटवीन मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन? मीन आणि एक्स्ट्रीमच्या मधात किती फोर्स ॲक्ट होईल? म्हणजे कुठे आपल्याला फोर्स शोधायचा आहे? ॲट अ डिस्प्लेसमेंट 1 सेंटीमीटर फ्रॉम द मीन पोझिशन. म्हणजे x2 असेल 1 सेंटीमीटर, तिथे किती फोर्स ॲक्ट होईल तो फोर्स काढायचा आहे. आणि रिलेशन आपल्याला माहिती आहे F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x. सो वी गेट F1 upon F2 is equal to x1 upon x2. So F2 is equal to x2 upon x1 times F1. So x2 is 1/2 times x1. So 1/2 times 4. So it is 2 न्यूटन. म्हणजे फोर्स हा लिनियरली बदलतो विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट, हे तुमच्या लक्षात आलेलंच आहे. फोर्स ॲट दॅट पोझिशन इज 2 न्यूटन. त्यानंतर तिसरा त्या ठिकाणी दिलेला आहे अ सिम्पल पेंडुलम इज इनसाइड द स्पेस क्राफ्ट. व्हॉट विल बी इट्स पिरियॉडिक टाईम? तर त्याचा टाईम पिरियड किती असेल? आता स्पेस क्राफ्ट म्हणजे जेव्हा स्पेस क्राफ्ट हे त्या फिरत असेल अर्थच्या भोवती, तर त्यावेळेस आपण बघितलं आहे की द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इनसाइड द स्पेस क्राफ्ट फील्ड बाय द ॲस्ट्रोनॉट इज 0. म्हणून त्याला वेटलेसनेस जाणवतं, आठवतं? कारण की त्या ॲस्ट्रोनॉटवर ॲक्ट होणारं ॲक्सलरेशन आणि स्पेसक्राफ्टवर ॲक्ट होणारं ॲक्सलरेशन सेम डायरेक्शननी असतं. दोघांचं ॲक्सलरेशन सारखं असल्यामुळे द ॲक्सलरेशन एक्सपिरियन्स बाय द ॲस्ट्रोनॉट इज 0. म्हणून मग त्या स्पेसक्राफ्टमध्ये जीची व्हॅल्यू 0 असते, हे आपल्याला माहिती आहे. ओके, मग आता टाईम आपल्याला पेंडुलमचा टाईम पिरियड विचारला आहे. टाईम पिरियड ऑफ पेंडुलमचा फॉर्म्युला काय? T इज इक्वल टू 2π√L अपॉन G. बट इन स्पेसक्राफ्ट G इज 0. मग जीची व्हॅल्यू जर 0 झाली तर या ठिकाणी टाईम पिरियड किती होईल? इन्फिनिटी. सो इन स्पेसक्राफ्ट द टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम बिकम्स इन्फिनिटी, मीन्स इट कॅन नॉट व्हायब्रेट. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM? ॲम्प्लिट्यूड ऑफ SHMची व्याख्या आपल्याला करायची आहे. आपण ॲम्प्लिट्यूड कशाला म्हणतो? मीन पोझिशनपासनं पार्टिकल किती मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जातो या साईडला किंवा त्या साईडला, त्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणत असतो. सो द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन ड्युरिंग SHM इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. इथे व्याख्या तुम्हाला जशीच्या तशी लिहावी लागेल. द फिफ्थ क्वेश्चन फ्रॉम VSA टाईप क्वेश्चन इज व्हॉट इज सेकंड्स पेंडुलम? आता आपल्याला माहिती आहे सेकंड्स पेंडुलम कशाला म्हणतात, की ज्या सिम्पल पेंडुलमचा टाईम पिरियड 2 सेकंद असतो त्याला सेकंड्स पेंडुलम म्हणतात. मग तेच आपल्याला लिहायचं आहे. सेकंड्स पेंडुलमची डेफिनेशन अ सिम्पल पेंडुलम हुज टाईम पिरियड इज 2 seconds इज कॉल्ड सेकंड्स पेंडुलम. द सिक्स्थ क्वेश्चन इज स्टेट द फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ SHM इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट. मग आता फ्रिक्वेन्सी ऑफ SHM इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. N इज इक्वल टू 1/2π √मध्ये K/M. आठवतं? फॉर्म्युला त्यांनी विचारला आहे, त्यामुळे फॉर्म्युल्यामध्ये ज्या टर्म्स असतात त्याची मिनिंग पण लिहायला विसरू नका. वेअर N इज फ्रिक्वेन्सी, K इज फोर्स कॉन्स्टंट, M इज मास ऑफ द बॉब. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 7. व्हॉट डज द फेज ऑफ π/2 इंडिकेट इन लिनियर SHM? The phase of π/2 in SHM shows that particle move from mean to positive extreme position during first oscillation. फेज π/2 फक्त म्हटलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन यांच्यामध्ये फेज डिफरन्स π/2 रेडियनचा असतो. मग पार्टिकल मीनपासनं एक्स्ट्रीमपर्यंत गेला तरी फेज π/2 असतो, एक्स्ट्रीमपासनं मीनपर्यंत आला तरी π/2 असतो, अँड सो ऑन. पण आता इथे तुम्हाला फेज π/2च फक्त म्हटलेला आहे, म्हणजे पहिला π/2 फेज, आणि पहिला π/2 फेज आपण कोणता घेणार? पार्टिकल मीनपासनं स्टार्ट झाला आणि तो पोचला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपर्यंत. म्हणून तिथे शब्दांकडे लक्ष ठेवा. द फेज ऑफ π/2 इन SHM shows that particle move from mean
टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, मीन टू निगेटिव्ह एक्स्ट्रीम नाही, मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम इन फर्स्ट ऑसोलेशन, पहिल्या ऑसोलेशन मधला. ठीक आहे. त्यानंतर समोरचा टाईप येतो त्याच्यामध्ये शॉर्ट आन्सर टाईप 1 क्वेश्चन. हे असतात, प्रत्येक क्वेश्चन असतो 2 मार्काचा. याच्यामध्ये पण पहिले न्यूमरिकल्स घेतले, नंतर थेरीचे प्रश्न घेतलेले आहेत. या चॅप्टरमध्ये थोडंसं वेगळं गेलं क्वेश्चन बँकमध्ये, पहिले न्यूमरिकल्स आणि नंतर थेरी क्वेश्चन्स टाकलेत. बघा पहिला क्वेश्चन काय दिला आहे. अ पार्टिकल इज परफॉर्मिंग SHM ऑफ एम्प्लिट्यूड 5 सेंटीमीटर, एम्प्लिट्यूड 5 सेंटीमीटर आहे, अँड पिरियड 2 सेकंद, त्याचा टाइम पिरियड 2 सेकंद दिला आहे. फाइंड द स्पीड ऑफ द पार्टिकल ॲट अ पॉईंट, तुम्हाला त्याचा स्पीड शोधायचा आहे, म्हणजे व्ही काढायचा आहे. ॲट अ पॉईंट व्हेअर इट्स ॲक्सलरेशन इज हाफ द मॅक्झिमम व्हॅल्यू, की ज्या ठिकाणी त्याचं ॲक्सलरेशन म्हणजे ए इज हाफ ऑफ मॅक्झिमम ॲक्सलरेशन, म्हणजे हाफ ऑफ ए ओमेगा स्क्वेअर एवढं ॲक्सलरेशन कोणत्या ठिकाणी असेल तिथली आपल्याला वेलॉसिटी काढायची आहे. म्हणजे पहिले तुम्हाला ती पोझिशन शोधावी लागेल, कोणत्या पोझिशनला ॲक्सलरेशन हाफ ऑफ द मॅक्झिमम ॲक्सलरेशन होतं, आणि मग त्या ठिकाणी किती वेलॉसिटी असेल ती वेलॉसिटी काढायची. म्हणजे 2 स्टेपमधलं एक्झाम्पल हे झालं आहे, म्हणजे एक्झाम्पल 2 मार्कासाठी थोडं मोठं झालेलं आहे. पहिले आपण पोझिशन शोधतोय की कोणत्या ठिकाणी त्या पार्टिकलचं ॲक्सलरेशन हे मॅक्झिमम ॲक्सलरेशनच्या अर्ध होईल. सो कंडिशन इज ॲक्सलरेशन इज हाफ ऑफ मॅक्झिमम ॲक्सलरेशन. सो ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू हाफ ऑफ ए ओमेगा स्क्वेअर. सो एक्स इज फाउंड टू बी a/2 मीन्स 5/2 मीन्स 2.5 सेंटीमीटर. म्हणजे बरोबर मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मधात ॲक्सलरेशन काय झालेलं असेल, मॅक्झिमम ॲक्सलरेशनच्या अर्ध झालेलं असेल. मग आता या ठिकाणी व्हेलॉसिटी किती असेल. सो व्हेलॉसिटी ॲट दिस पोझिशन इज v इज इक्वल टू, इथे प्लस मायनस पाहिजे होतं, ओमेगा √a² मायनस x². ओमेगा म्हणजेच 2π अपॉन टाइम पिरियड. अंडररूटमध्ये ॲम्प्लिट्यूड आहे 5 सेंटीमीटर आणि x आहे 2.5 सेंटीमीटर. सॉल्व केलं त्याला, लॉगचे कॅल्क्युलेशन पण या ठिकाणी दिलेत, बघून घ्या. आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 13.6 इंटू 10⁻⁻² मीटर पर सेकंद. ओके. Second question is again a numerical. The acceleration due to gravity on the surface of the moon is 1.7 meter per second square. चंद्राच्या सरफेसवर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 1.7 दिलेली आहे. व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम ऑन द सरफेस ऑफ मून. तर त्या चंद्राच्या सरफेसवर त्या सिम्पल पेंडुलमचा टाइम पिरियड किती असेल. इफ इट्स पिरियड ऑन द अर्थ इज 3.5 सेकंद. जर त्याच सिम्पल पेंडुलमचा टाइम पिरियड पृथ्वीच्या सरफेसवर 3.5 सेकंद असेल तर चंद्राच्या सरफेसवर त्याचा टाइम पिरियड किती असेल. मग आता जी ऑन द मून इज गिवन 1.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी ऑन द अर्थ वी नो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टाइम पिरियड ऑन द अर्थ वी नो 3.5 सेकंद अँड टाइम पिरियड ऑन द मून सरफेस वी हॅव टू फाइंड. ओके. आता 2 मार्काचं एक्झाम्पल आहे, त्यामुळे तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले रिप्रेझेंट करावं लागतील. टाइम पिरियड ऑन द अर्थ सरफेस इज दिस मच 2π√L/g. टाइम पिरियड ऑन मून सरफेस इज Tm इज इक्वल टू 2π√L/gm. सो Tm अपॉन T, सो टाइम पिरियड ऑन मून अपॉन टाइम पिरियड ऑन अर्थ इज इक्वल टू अंडररूटमध्ये G/gm. सिम्प्लिफाय करा त्याला. सो टाइम पिरियड ऑन मून इज टाइम पिरियड ऑन अर्थ इंटू अंडररूट ऑफ G/gm. सो 3.5 इंटू अंडररूटमध्ये 9.8/1.7. याला सिम्प्लिफाय केलं, हा 3.5 पहिले स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेऊन टाका, म्हणजे कॅल्क्युलेशन सोपे होतील. त्यामुळे 3.5 इंटू 3.5 इंटू 9.8 हे न्यूमरेटरमध्ये आलं आणि 1.7 डिनॉमिनेटरमध्ये. लॉग घेतला न्यूमरेटरचा तो एवढा आला, डिनॉमिनेटरचा लॉग घेतला तो एवढा आला, दोघांचं सबट्रॅक्शन केलं एवढं आलं, त्याचं हाफ केलं कारण की स्क्वेअर रूटमध्ये आहे, हाफ केल्यानंतर एवढी व्हॅल्यू मिळाली आपल्याला आणि मग त्याचा अँटी लॉग घेतला. सो टाइम पिरियड ऑन द मून सरफेस इज फाउंड टू बी 8.405 सेकंद. आणि अर्थच्या टाइम पिरियडपेक्षा मूनच्या सरफेसवरचा टाइम पिरियड तो जास्त आला कारण की जीची व्हॅल्यू कमी झालेली आहे, तो जास्त येईल हे लक्षात ठेवा. ओके. द थर्ड एक्झाम्पल इज द टोटल एनर्जी ऑफ बॉडी ऑफ मास 2 किलोग्रॅम परफॉर्मिंग SHM इज 40 जूल. ओके. टोटल एनर्जी त्या बॉडीची 40 जूल आहे की जिचं मास 2 किलोग्रॅम आहे. फाइंड इट्स स्पीड व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ. तर त्याचा स्पीड आपल्याला शोधायचा आहे जेव्हा तो त्या पाथचा सेंटर क्रॉस करेल, म्हणजे मीन पोझिशनला त्याचा स्पीड आपल्याला काढायचा आहे.
बरोबर आहे. सो एम इज गिवन 2 किलोग्रॅम, टोटल एनर्जी इज 40 जूल. ए ओमेगा आपल्याला शोधायचं आहे, कारण की व्हेलॉसिटी ॲट मीन पोझिशन इज ए ओमेगा. सो टोटल एनर्जी इन SHM इज, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. सो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू टोटल एनर्जी अपॉन एम. बरोबर आहे. सो ए ओमेगा बिकम्स रूट ऑफ 2 इंटू टोटल एनर्जी अपॉन एम. व्हॅल्यूज प्लेस करा. सिम्प्लिफाय केलं मी त्याला. स्क्वेअर रूट ऑफ 40 मला मिळालं. स्क्वेअर रूट ऑफ 40चं स्क्वेअर रूट काढलं, ते येतं 6.325. सो ए ओमेगाची व्हॅल्यू मिळाली 6.325. बट मॅक्झिमम व्हेलॉसिटी वाईल क्रॉसिंग द मीन पोझिशन इज ए ओमेगा. सो द व्हेलॉसिटी वाईल क्रॉसिंग द मीन पोझिशन इज 6.325 मीटर पर सेकंड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज, आता थेरॉटिकल क्वेश्चन सुरू झाले. पहिले 3 न्यूमेरिकल्स दिले होते त्यांनी. डिराईव्ह डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. लिनियर SHMचं डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं आहे. आता हा प्रश्न तर हमखास असतोच परीक्षेमध्ये. जुन्या सिलेबसमध्ये हा प्रश्न हमखास असायचा परीक्षेमध्ये. एक परीक्षा झाली की दुसऱ्या परीक्षेमध्ये आहेच, एक परीक्षा झाली की दुसऱ्या परीक्षेमध्ये आहेच. सो इन लिनियर SHM द रिलेशन बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज, आपल्याला माहिती आहे F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x. सो F इज इक्वल टू -kx लिहिता येतं आपल्याला. बट F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. सो ma इज इक्वल टू -kx. बट ॲक्सलरेशन इज डबल रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. म्हणून a च्या ऐवजी d2x/dt² लिहिता येतं आपल्याला. So m into d2x/dt square is equal to -kx. So we get d2x/dt square plus k by m into x is equal to 0. k by m ला आपल्याला ओमेगा स्क्वेअर म्हणता येतं. So we get differential equation in the form of omega, and it is d2x/dt square plus omega square x is equal to 0. So 1 and 2 are differential equation of linear SHM. आपल्याला तयार करायचं आहे. 2 मार्कासाठी मात्र तुम्हाला एवढं लिहावंच लागेल. द फिफ्थ क्वेश्चन इज डिफाईन लिनियर SHM. आता बघा 2 मार्काचा प्रश्न आहे, परंतु फक्त डेफिनेशनच विचारली आहे. त्यामुळे 2 मार्काच्या नुसार हा प्रश्न छोटा झाला आहे. हा 1 मार्कासाठी येऊ शकतो. ठीक आहे. डेफिनेशन काय लिनियर SHMची? द लिनियर SHM म्हटल्यामुळे ही लिनियर मोशन असेल. सो इट इज लिनियर, पिरियॉडिक, ही पिरियॉडिक पण असते. टू अँड फ्रो मोशन पण ती असते. अबाउट अ फिक्स पॉईंट, एका फिक्स पॉईंटच्या अवतीभोवती ती मोशन होते. टू अँड फ्रो मोशन होते. पिरियॉडिक असते, लिनियर असते. इन विच द फोर्स ॲक्टिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन अँड ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन इज कॉल्ड लिनियर SHM. ठीक आहे. इन टर्म्स ऑफ फोर्स ही व्याख्या तुम्हाला लिहिता येईल. ज्यांना फोर्सच्या टर्ममधली व्याख्या माहिती नसेल, ज्यांना ॲक्सलरेशनच्या टर्ममधली व्याख्या माहिती असेल, त्या ॲक्सलरेशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतात. काय लिहिता येईल तुम्हाला? द लिनियर पिरियॉडिक टू अँड फ्रो मोशन अबाउट अ फिक्स पॉईंट इन विच the acceleration acting is directly proportional to the displacement from the mean position and it is always directed towards the mean position. इथे फक्त फोर्सच्या शब्दाच्या ऐवजी तुम्हाला ॲक्सलरेशन टाकायचं आहे. व्याख्या सेम तीच आहे. ओके. ती लिहिली तरी चालते, ही लिहिली तरी चालेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 2 मार्कासाठी. स्टेट एनी 2 लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलमचे कोणतेही 2 लॉज तुम्हाला लिहायचे आहेत. मी इथे 4ही लॉ लिहून दिलेत तुम्हाला. याच्यातले कोणतेही 2 लक्षात ठेवा, ते 2 लिहा. लॉज ऑफ सिंपल पेंडुलम आर. पहिला आहे लॉ ऑफ लेंथ. तर लॉ ऑफ लेंथचं स्टेटमेंट काय आपल्याकडे? द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ द पेंडुलम. हा त्याला लॉ ऑफ लेंथ सगळ्यांना माहिती आहे. कॅपिटल T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ L. लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. The time period of simple pendulum is inversely proportional to square root of acceleration due to gravity at that place. ज्या ठिकाणी पेंडुलमचं ऑसिलेशन सुरू आहे तिथे जी काही ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, त्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीशी टाइम पिरियड हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल, पण स्क्वेअर रूटशी. त्यानंतर तिसरा आहे लॉ ऑफ मास. द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ द बॉब. जो पेंडुलमचा बॉब आहे त्याच्या मासवर त्या पेंडुलमचा टाइम पिरियड डिपेंड नसतो. हा लॉ ऑफ मास म्हटलं आपण त्याला. आणि लॉ ऑफ आयसोक्रोनिझम आहे की ज्यामध्ये म्हटलेलं आहे टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड्स ऑन ॲम्प्लिट्यूड ऑफ मोशन इफ इट इज स्मॉल. जर त्या सिंपल पेंडुलमची ॲम्प्लिट्यूड स्मॉल असेल तर त्या ॲम्प्लिट्यूडवर त्या सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड डिपेंड नसतो. याला लॉ ऑफ आयसोक्रोनिझम म्हणतात, हे पण लक्षात ठेवा.